मानवी जीवन हे अत्यंत मौल्यवान असं आहे आणि या जीवनाची त्रिसूत्री ही फार महत्वाची आहे. जीवनाची त्रिसूत्री म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण. ही जीवनाची त्रिसूत्री इतकी महत्वाची आहे की आपल्या जीवनाचं सर्वस्व या 3 फॅक्टरमध्ये आहे. ही त्रिसूत्री जर आपल्याला नीट समजून घेता आली आणि जर आपण त्याचा जीवनामध्ये वापर केला, उपयोग केला, तर मानवी जीवन आज जे आपण वेगळ्या प्रकारे जगतो आहोत त्याच्यापेक्षा आगळ्या प्रकाराने आपल्याला जगता येईल. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे की मानवी जीवनामध्ये दुःख अपरंपार आणि सुख केवळ नावाला अशा पद्धतीने आज आपण जीवन जगतो आहोत. आपण याचा अर्थ जगातील प्रत्येक माणूस, असं काही नाही की फक्त हिंदुस्थानातले माणसंच असं दुःखी जीवन जगतात. जगामध्ये सर्वत्र हाच प्रकार आहे, कमी जास्त प्रमाणात एवढंच. तर हा जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याला बदलता येईल आणि सुख पाहता डोंगरा एवढे, पर्वता एवढे आणि दुःख जवा एवढे अशा पद्धतीने आपल्याला जीवन जगता येणे शक्य आहे. परंतु त्याच्यासाठी ही जीवनाची त्रिसूत्री आपण समजावून घेतली पाहिजे. संचित म्हटल्यानंतर पुष्कळ लोकांना तो विषय समजत नाही. पुष्कळ लोकांना तो विषय म्हणजे पुराणातला वाटतो, की काही लोकांना हा विषय म्हणजे मध्ययुगीन वाटतो, काही लोकांना हा विषय अंधश्रद्धेचा वाटतो. परंतु तशी वस्तुस्थिती नाही. म्हणून संचित हा जो शब्द आहे, संचित म्हणजे ज्याला आपण माल साठवण्याची जागा म्हणजे संचित. म्हणून आपल्या जीवनामध्ये, चालू जीवनामध्ये आणि आधीच्या जीवनामध्ये, जीवन हे नेहमी, जीवनविद्या सांगते जीवन हे नेहमी कंटिन्युअस आहे. इट इज ए कंटिन्युअस प्रोसेस. लाईफ इज ए कंटिन्युअस प्रोसेस. हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन हे चाललेलं आहे. जसा नदीचा प्रवाह हा जसा चाललेला असतो तसा आपला हा जो प्रवास आहे हा प्रवास चाललेला असतो. आणि हा जो प्रवास चाललेला जो असतो, हा प्रवास चालत असताना आपल्याला अनेक जन्म आपण घेत असतो. आता आपण अनेक जन्म घेतो, आपल्याला त्याचा पत्ता नसतो. त्या अनेक जन्मामध्ये आपण काहीतरी करत असतो, केलेलं असतं, त्याचाही आपल्याला पत्ता नसतो. आणि एक प्रकाराने आपल्याला मागल्या जन्मातलं काहीही आठवत नाही. ही एक परमेश्वरी व्यवस्था आहे. म्हणून जीवनविद्येने जो सिद्धांत मांडलेला आहे की परमेश्वर म्हणजे सिस्टमॅटाइज ऑर्डर किंवा नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर, असा जीवनविद्येने जो सिद्धांत मांडलेला आहे, त्या सिद्धांताशी जर आपण तुलना केली तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला पूर्वजन्मातलं काहीही आठवत नाही. ही सुद्धा एक व्यवस्था आहे. खरं पूर्वजन्मातलं जर प्रत्येकाला आठवायला जर लागलं तर आपल्या वाट्याला फक्त वादळ, गोंधळ आणि दुःख याच्यापेक्षा दुसरं काहीही येणार नाही. म्हणून आपल्याला आठवत नाही पूर्वीचं, ही आपल्याला मिळालेली एक निसर्गाकडून देणगी आहे. आता काही मूर्ख लोक, मी मूर्खच म्हणतो, की पूर्वजन्मामध्ये आपण कोण होतो, आपली बायको कोण होती, आपली मुलं कोण होती वगैरे वगैरे शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांना जी काही इन्फॉर्मेशन मिळते ते त्या बेसिसवर ते जेव्हा या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या वाट्याला दुःख येतं. हे मी का सांगतो की
एकदा निसर्गाने जी व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी, त्या व्यवस्थेप्रमाणे आपण जर पाहिलं तर मागलं आपल्याला आठवता येत नाही. हीच व्यवस्था आहे खरं. आणि आठवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपण त्या व्यवस्थेला तडे देण्यासारखं आहे. म्हणजे निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाणं आहे. आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध जे जातात त्यांना निसर्गाकडून लाथा खावे लागतात. हा जीवनविद्येचा पुन्हा दुसरा सिद्धांत आहे. आणि म्हणून वस्तुस्थिती मात्र अशी आहे की लाईफ इज कंटिन्युअस. जीवन आपलं जे आहे सतत चाललेलं आहे. आणि आपण जरी हे शरीर सोडलं तरी दुसरं शरीर आपण धारण करीत असतो, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जीवनविद्येने एक फार महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. तो म्हणजे असा की आपल्या शास्त्रामध्ये ज्याला आपण मोक्ष म्हणतो, म्हणजे जन्ममरणातून सुटका, बरेच लोक सांगतात असं काही नाही, असं जीवनविद्येने सांगितलेलं आहे. माणूस हा जीवन मरणातून त्याची सुटका कधी होतच नाही आणि त्याला सुटका करून घेण्याची इच्छाही नसते. कारण आपण जर बारकाईने पाहिलं तर एकोहम बहुश्याम प्रजयायम ही जिकडे भगवंताचीच किंवा परब्रह्माचीच जिकडे आणि इच्छा आहे, संकल्प आहे, आणि त्या संकल्पाचा एक अंश म्हणजे आपण आहोत. त्यामुळे त्या संकल्पामध्ये जे आहे ते त्या अंशामध्ये पण असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी जसं एकोम बहुश्याम प्रजयायम हा जसा त्या ठिकाणी संकल्प आहे, तसा जीवाच्या ठिकाणी तोच संकल्प आहे, एकोम बहुश्याम. आणि अशा तऱ्हेने आपण एक आहोत, अनेक व्हावं. आणि एकदा आपण शरीर सोडल्यानंतर ते पुन्हा दुसरं शरीर धारण करावं. आपण जर निसर्गाकडे पाहिलं तर झाडाची पालवी उन्हाळ्यामध्ये सुकून जाते आणि वसंत ऋतू आला की पुन्हा त्याला पालवी फुटते. हे सगळं आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की सर्पाने कात टाकायचं आणि नवीन कात धारण करायची. हे जसं आपण पाहिलं तसं माणूस हा सुद्धा शरीर सोडतो, कारण विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याला ते शरीराचा वापर नकोसा होतो किंवा त्याला त्या शरीराचा वापर करता येणं शक्य होत नाही किंवा काही अन्य कारणामुळे तो शरीर सोडतो. आणि शरीर सोडल्यानंतर तो दुसरं शरीर धारण करतो. कारण मी सुरुवातीला सांगितलं की आपलं जे जीव ज्याला आपण म्हणतो, चैतन्य ज्याला आपण म्हणतो, हा सच्चिदानंद स्वरूप आहे. स्वानंद हा त्याचा गाभा आहे आणि स्वानंद हा नेहमी स्फुरद्रूप असतो. आणि म्हणून स्वानंद हा सतत स्फुरद्रूप असल्यामुळे आणि जाणीव ही सतत त्या आनंदाचा स्वाद घेण्यासाठी सतत प्रवृत्त असल्यामुळे एकोम बहुश्याम किंवा पुन्हा पुन्हा जन्माला येणं हा जो प्रकार आहे तो माणूस करत असतो. आणि म्हणून माणूसच करतो असं नव्हे तर सगळ्या प्राणी मात्र ज्याला आपण म्हणतो, हे सगळे प्राणी मात्र जर आपण पाहिलं तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा जे लाईफ आहे ते कंटिन्युअस आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी लाईफ इज कंटिन्युअस. आणि म्हणून हे जे लाईफ आहे, लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड इटर्नल अँड इज द रियालिटी ऑफ ऑल मेन. ऑफ ऑल मेन नव्हे, तर इट इज ए रियालिटी ऑफ द युनिवर्स. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे चैतन्य तत्व आहे सतत स्फुरद्रूप असल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म घेणं हे सुद्धा स्वाभाविक आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म कशासाठी घेतो की स्वानंदाचा, जीवनविद्येने जी जीवनाची व्याख्या केली आहे ती लक्षात घ्या. म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल की स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. हे एकदा लक्षात आलं जीवन कशाला म्हणतात की मग हा जो स्वानंद जो आहे तो स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी जाणीव जी आहे ती जाणीव सतत स्फुरद्रूप राहते, त्या आनंदाबरोबर कार्यप्रवृत्त राहते. आणि म्हणून ती सतत देहधारणा करत असते. आणि म्हणून देहधारणा करणं, एक शरीर टाकणं, त्याच्या जागी दुसरं शरीर धारण करणं हे स्वाभाविक आहे. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे अनंत काळ चालणार.
कारण लाईफ इज इन्फिनिट, ज्याला आपण जीवन असं म्हणतो, लाईफ असं म्हणतो, हे इन्फिनिट आहे. त्याचं सर्वच इन्फिनिट आहे. आणि म्हणून हे असं इन्फिनिट पिरियडकडे चालत राहणार आहे. हा एक याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपल्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही घडलं ते आपल्याला आठवत नाही. ते तर सोडा, आपल्याला या आयुष्यामध्ये घडलेलं तरी सर्व कुठे आठवतं. काही तर मंडळी असे असतात की म्हातारपण आल्यानंतर आणि मनुष्य 5 मिनिटापूर्वी येऊन गेला, तो येऊन गेला ही त्याला आठवत नाही. त्याची अशी स्टेज येते म्हातारपणी, कळलं की नाही. आम्हाला बऱ्याच आमच्या सासऱ्याच्या बाबतीमध्ये वगैरे आम्हाला अनुभव आले. आमच्या मेवण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अनुभव आले की त्याला आठवतच नाही कोण आलं कोण गेलं. बरं, एखादी गोष्ट तुम्ही जर त्याला सांगितलीत, तीच गोष्ट तुम्हाला तो थोड्या वेळाने 2 मिनिटांनी पुन्हा विचारेल. म्हणजे एका विशिष्ट पिरियडमध्ये, म्हणजे म्हातारपण ज्याला आपण म्हणतो, की माणसाला सगळं हळूहळू विसरायला होतं. मग मागल्या जन्मीचं तो कुठून आठवणार, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा की ह्या गोष्टी आपण आठवण्याचा प्रयत्न करणे ही चूक आहे. आणि आठवत नाही हे नॉर्मल आहे, ते निसर्गाच्या पद्धतीप्रमाणे आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की संचित हे आहे, आणि या संचितामध्ये आपण जे काही केलेलं आहे इन द पास्ट, ते आपण जे केलेलं असतं ते सत्कर्म आणि दुष्कर्म हे 2 प्रकारचं असतं. हे चांगलं आणि वाईट हे 2 प्रकारचं असतं. आणि त्या सत्कर्माचे किंवा दुष्कर्माचे जे इम्प्रेशन्स असतात, संस्कार असतात, ठसे असतात, ते आपल्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर रेकॉर्ड केले जातात. सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर रेकॉर्ड केले जातात. आणि म्हणून ही जी सूक्ष्म जाणीव आहे त्या ठिकाणी अनंत लेयर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करण्याचं जे कार्य चाललेलं आहे ते सुद्धा अनंत काळापासून चाललेलं आहे. आणि आपण जे काही करतो आहे ते आपण जरी टेप करत नसलो तरी ते आपल्याकडून आपल्या नकळत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडून हे सगळं होत असतं. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की मग आपण ज्याला दुष्कर्म आणि सत्कर्म म्हणतो त्याचे पूर्व आयुष्यामध्ये आपण केलेले संस्कार, त्याच्या कर्माचे संस्कार हे आपल्या कुठे ज्याला आपण सूक्ष्म जाणीव म्हणतो त्या ठिकाणी ते साठविले जातात. आणि त्या ठिकाणी जे साठविले जातात त्याला संचित असं म्हणतात. म्हणून संचिताचा हा जो भाग आहे हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे. आणि याला मी उदाहरण दिलेलं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी, या जीवनामध्ये आपण पूर्वीचं सगळं बरोबर आठवतो. निन्या पिरियडमधलं आपण बरोबर आठवतो. मग ते रेकॉर्ड जे केलेलं आहे ते तुम्हाला आता तरी सांगता येतं का? ते कधी रेकॉर्ड केलं, कोणी रेकॉर्ड केलं, कसं रेकॉर्ड केलं, एवढं अचूक कसं झालं वगैरे तुम्हाला कुठे सांगता येते? हे जसं तुम्हाला सांगता येत नाही आता तुम्ही जिवंत असून सुद्धा, मग पूर्व आयुष्यातलं तुम्हाला कसं सांगता येईल? आणि म्हणून तुम्हाला जरी एखादी गोष्ट ज्ञात नसली, तुम्हाला जरी ते अज्ञात असलं तरी याचा अर्थ ते नाही असं म्हणणं म्हणजे आपलं अज्ञान प्रदर्शित करणार काय. आणि म्हणून संचित नावाचा जो भाग आहे हा मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तिकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला पुढे जे काही आपल्याला करायचं आहे आणि घडवायचं आहे ते घडवताना आणि करताना आपल्याला फार चुका आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या वाट्याला दुःख येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी काय सांगितलं की हे जे संचित आहे त्याच्यामध्ये पाप पुण्याचे ठसे आहेत. म्हणजे पाप पुण्याचं गोडाऊन म्हणजे संचित. आपण ज्याला चिंतन करतो
तेव्हा त्या गोडाऊनमधून आपण जे काढतो पाप पुण्य, त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. ह्याला प्रारब्ध, हे जे प्रारब्ध कर्म आहे, म्हणून प्रारब्ध कर्म म्हणतात ना, ते म्हणजे प्रारब्ध कर्म. हे जे प्रारब्ध कर्म जे आहे ते आपण जे संचितातून काढलेलं आहे ते आपणच काढलं आहे. ते आपल्या वाट्याला जे येतं याचं कारण आपल्या चिंतनाप्रमाणे ते येतं, हे आपण लक्षात ठेवायचं. की तुम्ही ज्याप्रमाणे चिंतन कराल त्याप्रमाणे संचितातून ते पाप पुण्य बाहेर येणार आहे. पाप किंवा पुण्य किंवा दोन्ही मिक्स हे येणार आहे. आणि म्हणून संचितातून बाहेर काय काढायचं हे तू ठरव. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. की चिंतन जर तू शुभ करायला लागला तर संचितातून पुण्य बाहेर येईल. आणि हे पुण्य तुझं प्रारब्ध कर्म या रूपाने तुझ्या वाट्याला येईल. आणि तू जर अशुभ चिंतन करत राहिला तर पापा संचितामध्ये जे पाप आहे ते तुझ्या वाट्याला येईल. आणि तुझ्या वाट्याला जीवनामध्ये ताप, पश्चाताप, अनुताप, दुःख या सर्व गोष्टी तुझ्या वाट्याला येईल. आणि म्हणून त्या संचितातून बाहेर काय काढायचं हे तुझ्या हातात आहे. ते कसं काढायचं? चिंतनाच्या द्वारे. म्हणून जीवनामध्ये चिंतनाला महत्त्व आहे. चिंतनाला किती महत्त्व आहे की चिंतना इतकं महत्त्व जगात दुसरं कशाला नाही. जगामधले सगळे शोध लागले ते चिंतनाने. माणसाची प्रगती होते ती चिंतनाने. मनुष्याला जर टॉपला जायचं असेल तर त्यांनी चिंतन केलं पाहिजे. हे सगळं मी आधीच्या याच्यात सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो भाग आहे चिंतनाचा, की तुम्ही चिंतन काय करता याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून जीवनविद्या काय सांगते, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर शुभ चिंतन करा, दुःखी व्हायचं असेल तर अशुभ चिंतन करा. पहा, तुम्ही जर जगामध्ये पाहिलं तर माणसं अशुभ चिंतन करतात, कळत न कळत अशुभ चिंतन करत असतात. आणि आपण अशुभ चिंतन करतो ही त्यांना ठाऊक नसतं. शुभ चिंतन करण्यासाठी आणि एक सवय लाग पाहिजे किंवा आपल्याला त्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास केला पाहिजे. जीवनविद्येमध्ये तुम्ही एकदा आलात की आम्ही तुम्हाला प्रयत्नपूर्वक अभ्यास करायला शिकवतो की शुभचिंतन कसं करायचं सबंध दिवसभर. तर सांगायचा मुद्दा, ह्या चिंतनातून, चिंतनाच्या द्वारे आपण ज्या बँकेतून जसे पैसे काढतो त्याप्रमाणे चिंतनाच्या द्वारे आपण संचिताच्या बँकेतून आपण पाप पुण्य प्रारब्ध रूपाने काढत असतो. आता हे प्रारब्ध रूपाने आलेलं, वाट्याला आलेलं जे आपल्याला प्रारब्ध आलेलं आहे ते आता आपण भोगायला लागतो. खरं तो भोगण्याचा भाग आहे. प्रारब्ध हे भोगायचं असतं. आणि म्हणून प्रारब्ध आपण ज्यावेळेला भोगायला सुरुवात करतो तेव्हा भोगताना आपण कर्म करतो. भोगताना आपण कर्म करतो. हे कर्म तुम्ही कसं करता याच्यावर पुन्हा नियती निर्माण होणार आहे. आता ही नियती कशी निर्माण होते की प्रारब्ध भोग भोगत असताना तुम्ही जे कर्म करता चांगलं किंवा वाईट ते पुन्हा पाप पुण्य असतं. ते पुन्हा पाप पुण्य असतं. आणि हे पाप पुण्य तुम्ही करत असताना त्यातलं पाप पुण्य जे परिपक्व होतं ते नियती रूपाने प्रगट होतं. ते नियती रूपाने प्रगट होतं. म्हणून प्रारब्ध भोगत असताना तुम्ही ते कसं भोगता ह्याला जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. लोकांना माहीत नाही. लोकांना असं वाटतं प्रारब्ध भोग हे भोगलेच पाहिजे. मग लोक कपाळाला हात लावतात, देवाला शिव्या देतात किंवा आपल्याच कर्माला शिव्या देतात किंवा आणि कोणाच्या नावाने खडे फोडतात आणि शेवटी दुःख करत बसतात. ते जितकं जास्त दुःख करतात तितकं ते प्रारब्ध भोग जास्त त्यांच्या वाट्याला येतो कडकपणे. हे असंच चाललेलं आहे जीवनामध्ये, असंच चाललेलं आहे. म्हणून प्रारब्ध भोग भोगत असताना ते अशा तऱ्हेने भोगा की त्याच्यातून पुण्य निर्माण झालं पाहिजे आणि त्या पुण्यातून शुभनियती निर्माण झाली पाहिजे. अशा तऱ्हेने हे तुम्हाला जर भोगता आलं प्रारब्ध. आता हे कसं भोगायचं की प्रारब्ध दोन प्रकारचं असतं. जे तुमच्या वाट्याला प्रारब्ध भोग आलेले असतात दोन, एक चांगले आणि एक वाईट. म्हणून प्रारब्ध जर चांगलं असेल, आपल्या वाट्याला आलेलं असेल तर आपल्याला अनुकूल परिस्थिती प्राप्त होते. अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की माणसाला असं वाटायला लागतं की आपण कोणतरी मोठे आहोत. मग तो इतरांचा, अनुकूल परिस्थिती याला प्राप्त झाल्यानंतर तो मग इतरांचा विचारच करण्यास होतो. तो इतरांना तुच्छ लेखा लागतो, इतरांचा अपमान करायला लागतो, इतरांना दुःख द्यायला लागतो.
इतरांचा छळ करायला लागतो. कारण का की याची परिस्थिती चांगली आहे, प्राप्त परिस्थिती याला जी प्रारब्धाने मिळालेली आहे, त्यामुळे याला सर्व दृष्टीने सुखसोयी याला प्राप्त झालेल्या असतात. कारण पैसा असतो, अनुकूल बाकीची परिस्थिती असते, आणि ह्याच्यातून तो जर उर्मट उद्धट झाला आणि लोकांकडे आणि घरातल्या लोकांकडे जर तो वाईट रीतीने वागू लागला, तर त्याच्यातून तो पाप निर्माण करतो. आणि हे पाप ज्यावेळेला परिपक्व होतं तर त्याच्यातून अशुभ नियती निर्माण होते, आणि ही अशुभ नियती त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रारब्ध भोग भोगत असताना जर अनुकूल परिस्थिती असेल, श्रीमंती असेल, परिस्थिती चांगली असेल, मुलं बाळं बायको वगैरे हे सगळी चांगली असेल, अशा वेळेला उर्मटपणा उद्धटपणा वगैरे ह्या गोष्टी आहेत. दुसऱ्यांना तुच्छ लेखणं, दुसऱ्यांना त्रास देणं, दुःख देणं, ह्या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुला जी चांगली परिस्थिती प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करणं, लोकांच्या कल्याणासाठी करणं, लोकांना सुखी करण्यासाठी करणं, असं जर तू करशील तर त्यामुळे तुझ्या ठिकाणी जे कर्म तयार होईल ते कर्मातून पुण्य निर्माण होईल, आणि त्या पुण्यातून शुभनियती निर्माण होईल. आता याच्या उलट प्रारब्ध भोग अनिष्ट असेल, म्हणजे परिस्थिती संपूर्णपणे प्रतिकूल, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं दोन प्रकारे वागू शकतात. प्रतिकूल परिस्थितीत माणसं वैतागतात, कंटाळतात, मग ह्याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, चिडाचीड, बायकोवर चीड, मुलावर चीड, याला मार, त्याला मार, शेजाऱ्याशी भांडण कर. अशा तऱ्हेने प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो ज्यावेळेला वागतो ते तो पाप निर्माण करतो. तेव्हा त्याच्या हातातून पाप निर्माण होतं, आणि हे जे पाप निर्माण होतं ते परिपक्व होतं तेव्हा अशुभ नियती निर्माण होते, आणि ही अशुभ नियती त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते. आता ह्याच्या उलट प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झालेली आहे. आता ही प्रतिकूल परिस्थिती ही माझ्या वाट्याला जी आलेली आहे ती माझ्यामुळेच आलेली आहे, ती संचितातून आलेली आहे. जसं बँकेतून मी पैसे काढतो तसे या संचिताच्या बँकेतून हे मीच काढलेलं आहे. हे काही दुसऱ्या कोणाचं नाही आहे, माझंच आहे, आणि हे प्रारब्ध माझ्या वाट्याला आलेलं आहे, त्याला मीच जबाबदार आहे. आणि म्हणून ही जी प्रतिकूल परिस्थिती जी आहे तशी पुन्हा येऊ नये म्हणून जास्तीत जास्त त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांशी अत्यंत नम्रतेने राहणं, वागणं, इतरांशी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने वागणं, सहकार्याने वागणं, जुळवून घेणं, ॲडजस्ट करणं, प्रेमाने वागणं, अशा गोष्टी तुम्ही एकदा करायला लागलात आणि जास्तीत जास्त इतरांना सहकार्य करणं, इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणं, असं जर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये करू लागलात की त्याच्यातून पुण्य निर्माण होईल. त्या पुण्यातून तुमच्या वाट्याला शुभ नियती, किती सुंदर आहे बघा, आणि ही शुभ नियती तुमच्या सुखाला कारणीभूत आहे. म्हणजे किती गंमत आहे बघा की प्रारब्ध ज्याला आपण म्हणतोय, प्रारब्ध अनुकूल असू शकतं, प्रतिकूल असू शकतं. अनुकूल परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे हे एकदा तुम्हाला कळलं चांगल्या रीतीने, नुसतं एकदा ऐकलं आणि सोडून दिलं असं नाही, ह्याच्यावर चिंतन करा, ह्याच्यावर चिंतन करा, पुन्हा 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 हे विचार करा, आणि मग हे आपल्या जीवनामध्ये कसं कार्यरत आहे हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या हातात आली. मग तुमच्या हातामध्ये जीवनाची गुरुकिल्ली आली, मग तुम्हाला आणि काही बघायलाच नको. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे जसं आपण आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की जोपर्यंत हात दगडाखाली सापडलेला आहे तोपर्यंत तो हळू बाहेर काढला पाहिजे, धसमुसळेपणा उपयोगाचा नाही. तू जर तसं करशील ना, गडबड करशील ना, तर जास्त दुखावेल. म्हणून तो दगडाखालचा हात हळू काढला पाहिजे. तसं जोपर्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत तो दगड आहे असं समजायचं, आणि त्याच्याकडे हात आपल्याला हळूहळू काढला पाहिजे, आणि तो युक्तीने
आता मी सांगितला त्या पद्धतीने जर आपण काढलं तर आपल्या वाट्याला आणि शुभनीती आणि ही शुभनीती आपल्या सुखाला कारणीभूत ठरते. आणि म्हणून शुभनियती निर्माण करायची का अशुभनियती निर्माण करायची हे तुझ्या हातात आहे. आपल्याला असं वाटतंय सगळं उपरवाल्याच्या हातात आहे असं आपल्याला जे वाटतं ना, इथे आपलं सगळं चुकतं. आणि म्हणून आपण वर बघतो. आता वर बघणारा मनुष्य जेव्हा चालतो तेव्हा खड्ड्यात पडतो. वर बघणारा मनुष्य जेव्हा चालतो ना तेव्हा तो खड्ड्यात पडतो. आणि खाली बघून जेव्हा चालतो ना तो कधी खड्ड्यात पडत नाही. तसं आपल्याच ठिकाणी हे सर्व आहे हे जो जाणतो तो खड्ड्यात पडत नाही, तो दुःखात पडत नाही. आणि उपरवाला आहे उपरवाला करत बसेल ना तर तो नेमका खड्ड्यात पडेल दुःखाच्या आणि दुःखी होईल. म्हणून तुम्हाला सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती.